हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि हो, कशा आहात सर्वजणी? मस्त ना? मस्तच राहा. चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. जीवनात काय साध्य करायचे आहे याचे गुढी हे प्रतीक आहे. गुढीपाडवा चैत्र मासाच्या प्रथम दिवशी येत असल्याने त्या दिवसाला प्रतिपदा असं म्हटलं जातं. प्रत्येक पाऊल आणि क्षण ईश्वर प्राप्तीसाठी घालवण्यासाठी आणि समर्थपणे पुढे जाण्यासाठी प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. याचे मूल्य समजण्यासाठी प्रत्येक क्षणाला संधी मिळते, ते जाणून जीवन जगले पाहिजे, हे प्रतिपदा सांगते. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेऊया. ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करताना प्रत्येक क्षणी या दृष्टीने समर्थतेने पाऊल टाकणे म्हणजे प्रतिपदा. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते, त्यामुळे आपल्या मराठी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस तसेच वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो. गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून नवीन ऊर्जा आणि आशेची सुरुवात मानली जाते, कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे जी आहेत ती पृथ्वीवर नवीन ऊर्जा आणि उत्साह पसरवतात. दारी उभारलेली गुढी ही विजय, समृद्धी आणि मंगल्याचे प्रतीक असते. तसेच हा सण आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी जर तुम्हाला एखादे चांगले कार्य करायचे असेल तर त्यासाठी कोणतेही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करू शकता. वस्तू खरेदी करताना नवीन व्यवसाय सुरू करू शकता. तसेच उपक्रमांना प्रारंभ करू शकता. सोनं चांदी तुम्ही खरेदी करू शकता. घर देखील तुम्ही खरेदी करू शकता. वाहन खरेदी अशा गोष्टींची तुम्ही या शुभ दिवशी खरेदी करू शकता. म्हणजे या दिवशी मोठ्या प्रमाणावर तुम्ही गुंतवणूक करू शकता. उलट या दिवशी जर तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली किंवा सोने खरेदी केले तर त्यामध्ये वाढ होत जाते, ती विकायची वेळ आपल्यावर येत नाही. त्यामुळे या दिवशी तुम्ही नक्की या वस्तूंची खरेदी करू शकता. त्याचबरोबर या दिवसापासून तुम्ही जर एखादा व्यवसाय सुरू केला, नवीन उपक्रम सुरू केला तर त्यामध्ये तुम्हाला हमखास यश प्राप्त होते. इतका हा दिवस शुभ असतो. गुढीपाडव्याचे महत्त्व सांगायचं झालं तर या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि याच दिवशी प्रभू श्री रामचंद्र 14 वर्षाचा वनवास भोगून अयोध्या नगरीत परत आले आणि लोकांनी त्यावेळी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणं बांधली, घरोघरी गुढ्या उभारल्या आणि आनंदोत्सव साजरा केला. तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासून ही गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली. गुढीपाडव्याच्या दिवशी दारासमोर किंवा अंगणात गुढी उभारून तिची पूजा केली जाते. तसेच गुढी करण्यासाठी वेगवेगळ्या साहित्यांचा वापर केला जातो, जसे की बांबूची काठी, त्याला आपण वेळूची काठी असे म्हणतो, तांब्याचा कलश, कडुलिंबाची डाळी, साखरेची गाठी हार किंवा खारीक खोबऱ्याचा हार आणि या सर्वांमध्ये एक महत्त्वाचं साहित्य म्हणजे साडी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचसोबत साड्यांचे काही 4-5 रंग आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे तुम्ही गुढीला नेसू शकता आणि स्वतः देखील नेसू शकता. त्यासोबत गुढीला आपण कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसवायची नाही, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहोत, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका. चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचे वेगळे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानलं जातं. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये असेही काही 4-5 रंग आहेत ते खूप शुभ मानले गेलेत आणि प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात. काही रंगामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तर आपण आज असे काही 4-5 रंग आहे तर ते पाहणार आहोत. तर त्या रंगाची साडी तुम्हाला गुढीला नेसवायची आहे आणि स्वतः देखील तुम्ही ती नेसू शकता. तसेच अनेकांच्या मनामध्ये असाही प्रश्न येतो की गुढीला साडी नवीनच नेसवावी का आणावी का? जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गुढीला नवीन साडी नक्कीच खरेदी करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये एखादी चांगली साडी असेल तर तीसुद्धा तुम्ही गुढीला
नेसवू शकता. तर साडी शक्यतो काठपदराची, खणाची, जरीची किंवा रेशमी साडी असावी हे लक्षात घ्या. साडी धुतलेली किंवा खराब झालेली साडी आपल्याला गुढीला चुकूनही नेसवायची नाही. एखाद्या वेळेस साडी तुम्ही घातलेली असेल किंवा जरी ती साडी धुतलेली नसेल तरी तुम्ही त्या साडीला गुढीला नेसवू शकता. कारण प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार आपण सण साजरा करत असतो. प्रत्येकजण नवीन साडी आणू शकेल असं नाही. त्यामुळे तुम्ही जर तुमच्याकडे साडी असेल आणि एखाद्या वेळेस ती तुम्ही घातली असेल आणि धुतलेली नसेल तर ती साडीसुद्धा तुम्ही गुढीला नेसवू शकता. तर गुढीला साडी नेसवण्यासाठी पहिला आणि सर्वात शुभ रंग म्हणजे केशरी. कारण गुढी हे ध्वजाचे प्रतीक आहे. त्याच्यामुळे आपण सर्वजण म्हणतो की गुढी म्हणजे ब्रह्मध्वज. त्यामुळे केशरी रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल, त्यामध्ये रेशमी काठपदर किंवा खणाची अशी प्रकारची तुमच्याकडे साडी असेल तर तुम्ही ती साडी गुढीला नेसवू शकता. केशरी रंग हा खूप शुभ आहे. केशरी रंगामधून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. त्याचबरोबर केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. हा रंग शुद्धता तसेच सेवेचे प्रतीक आहे. केशरी रंग देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. कारण केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे. हा रंग आपल्या संस्कृती आणि धर्माच्या शाश्वततेचे प्रतीक मानला गेला आहे. त्याचशिवाय आपल्या ज्ञान परंपरेतही अग्नीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. जी अग्नी अंधकार आणि वाईटाचा नाश करते त्यामध्ये लाल, पिवळा, भगवा रंग दिसतो जो अंधारातून प्रकाशाकडे मार्ग दाखवतो. अशा प्रकारे या केशरी रंगाचे महत्त्व पाहता तुम्ही गुढीला केशरी रंगाची साडी अवश्य नेसवू शकता. हा रंग पाहिल्याने तुम्हाला नक्की सकारात्मक ऊर्जा आणि आनंद मिळेल. त्यानंतरचा दुसरा रंग सांगायचा झाला तर लाल रंग. लाल रंगसुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानला जातो. आपण कोणतीही पूजा मांडताना किंवा रोजची देवपूजा तुम्ही करत असता तर शक्यतो लाल रंगाचे वस्त्र वापरतो. काही जण पिवळे वापरतात. तसेच लाल रंग हा माता लक्ष्मीला प्रिय आहे. आपल्या सौभाग्याचे कुंकूसुद्धा लाल रंगाचं असतं. हिंदू धर्मात लाल रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. तसेच माता लक्ष्मीला सुद्धा लाल रंगाची फुलं अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे देवकार्यासाठी वापरला जाणारा, देवांना प्रिय असणारा लाल रंग तुम्ही गुढीसाठी नक्कीच वापरू शकता. तुम्ही गुढीला लाल रंगाची साडीसुद्धा अवश्य नेसवू शकता. त्यानंतरचा तिसरा रंग म्हणजे पिवळा. पिवळा रंगसुद्धा अतिशय शुभ आहे. आपल्या सौभाग्यामधील दुसरी आणि सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे हळद. हळदीशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण आहे आणि सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद आणि कुंकू. हळदी कुंकवाचा रंग लाल पिवळा असतो. त्यामुळे लाल आणि पिवळा हे दोन्ही रंग अतिशय शुभ आहेत. पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाचा रंग आहे. हा रंग ऊर्जा, आनंद, प्रसन्नता, बुद्धिमत्ता आणि विचाराचे प्रतीक मानला जातो. पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित आहे. साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंना देखील पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आणि पिवळा रंग हा आपल्या मनाला आनंदी आणि उत्साही ठेवतो. या रंगामधून सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. यामुळे गुढीला तुम्ही पिवळ्या रंगाची साडीसुद्धा नेसवू शकता. त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा आणि शुभ रंग म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे हिरवा रंग तुम्ही नक्कीच होळीला नेसवू शकता. तो खूप शुभ रंग आहे. त्यासोबत हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळत असते. शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्या झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होतं. त्यामुळे हिरव्या रंगाचे खूप आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तसंच आपण कोणत्याही गोष्टीची देवीची ओटी भरताना सुद्धा बघा हिरव्या रंगाचं ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. तसेच पिवळ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा आपण ओटीमध्ये घेतो. यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं. तसेच हा रंग समृद्धी, शांतते, सौभाग्याचे व आरोग्याचे तसेच विकासाचे प्रतीक आहे. या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होते. तसेच हिरव्या रंगामुळे उत्तम आहे. हा रंग आपल्याला मनालाही प्रसन्न करतो. हा रंग बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे
या रंगाचे महत्त्व पाहता आपल्याला गुढीला हिरव्या रंगाची साडीसुद्धा नेसवायची आहे. त्यामुळे तुमचे मन देखील नक्कीच प्रसन्न होईल. तुमचा आनंद तुम्हाला द्विगुणित होईल आणि जीवनामध्ये घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल. आतापर्यंत मी तुम्हाला जे काही रंग सांगितले त्या रंगाचे महत्त्व तर अनन्यसाधारण आहे. पण त्यासोबत तुम्ही गुलाबी कलर, मोरपंखी कलर, पोपटी कलर, चिंतामणी कलर, जांभळा कलर या रंगाची सुद्धा गुढीला अवश्य साडी नेसू शकता. गुलाबी रंग हा सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग आहे. गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक आणि शुद्धता मानला जातो. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो. स्त्रीचं वय काही असो, प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग आवडतोच. गुलाबी रंगाकडे पाहण्याने आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळते. गुलाबी रंगामुळे सुख, समाधान येते आणि मन शांत, शुद्ध राहतं. त्यामुळे गुलाबी रंगाची साडीसुद्धा तुम्हाला गुढीला नक्कीच नेसवायची आहे. पण काही असेही कलर आहेत की ते आपल्याला हिंदू धर्मामध्ये अशुभ मानले गेलेले आहेत. त्यामध्ये काळा, पूर्ण पांढरा रंग आपल्याला गुढीसाठी अजिबात वापरायचा नाही. काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितला गेला आहे. त्यामुळे शक्यतो किंवा मग पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी गुढीला अजिबात नेसू नका. या व्यतिरिक्त मी तुम्हाला जे काही शुभ रंग सांगितले त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका रंगाची साडी गुढीला नेसू शकता. हे शुभ रंग आपल्याला नेहमी शुभफळ प्रदान करतील. त्यामुळे गुढीला शक्यतो शुभ रंगाची आणि नवीनच साडी नेसवा. कारण गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीच्या आशीर्वादानेच घरामध्ये भरभराट होते. या दिवसापासून आपण पुढील वर्ष चांगलं सुख समृद्धीने जावं म्हणून आपण काही वेगवेगळे संकल्प करत असतो. त्यामुळे एकदम प्रसन्न मनाने जर आपण या दिवशी किंवा या सणाची जर सुरुवात केली तर आपल्याला वर्ष हे खूप आनंदात जाईल. कारण गुढी हे सुख समृद्धीचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे येणाऱ्या गुढीपाडव्याला तुम्हीसुद्धा तुमच्या गुढीला अशा प्रकारे छानशा रंगाची साडी नक्कीच नेसवू शकता. तर गुढीपाडव्याच्या सणाविषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा. तसेच अजूनही चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.